Hello students, in this last lecture we have studied a point tree data structure. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्री डेटा स्ट्रक्चर हा पॉईंट सुरू केलेला, त्याचाच नेक्स्ट पॉईंट आहे हा बायनरी ट्री म्हणून. तर जे आपण ट्री डेटा स्ट्रक्चर बघितलं, ट्रीचे किती टाईप पडतात, तर ट्रीचे 4 टाईप पडतात. त्याची ट्रीची डेफिनेशन काय होती, तर ट्री इज ए हिरार्चिकल डेटा स्ट्रक्चर ऑफ कलेक्टेड डेटा आयटम्स. जो काही आपले डेटा असेल किंवा डेटा आयटम्स असतील त्याचं हिरार्चिकल म्हणजे कसं असतं, पसरलेलं, थोडक्यात झाड असतं आपलं तसं स्ट्रक्चर, त्याला म्हणतो आपण ट्री. तर नॉन लिनियर स्ट्रक्चर असतं ट्रीचं, इट इज ए नॉन लिनियर स्ट्रक्चर. तर त्याचाच नेक्स्ट पॉईंट आहे की बायनरी ट्री. तर ट्रीचे 4 टाईप पडतात, नल ट्री, बायनरी ट्री, ऑर्डर्ड ट्री आणि नॉन ऑर्डर्ड ट्री, असे 4 टाईप ट्रीचे पडतात. त्यापैकी हा बायनरी ट्री हा एक टाईप आहे. फक्त आता तुम्हाला एकच टाईप आहे बायनरी ट्री. तर बायनरी ट्री म्हणजे काय, जसं आपलं ट्रीचं स्ट्रक्चर आहे हिरार्चिकल तशीच ट्री. आता त्यात पण बायनरी म्हणजे काय, वेगळं काय, तर बायनरी ट्रीची काय डेफिनेशन आहे, बायनरी ट्री इज ए फायनाईट सेट ऑफ इलेमेंट्स कॉल्ड नोड्स. जसं की ट्री आहे तसंच बायनरी ट्री इज फायनाईट सेट ऑफ इलेमेंट, सगळ्या इलेमेंटचा सेट जे नोड्स असतात ते कॉल्ड नोड्स. पण सच दॅट इज म्हणजे ते नोड्स कसे असले पाहिजेत, तर त्यातला फर्स्ट पॉईंट आहे इट मे बी एम्प्टी. एम्प्टी म्हणजे काय, इट मे बी एम्प्टी म्हणजे देअर इज सिंगल डिस्टिंग्विश इलेमेंट कॉल्ड द रूट ऑफ ए ट्री. बायनरी ट्री म्हणजे काय, तर नोड्सच असणार त्या बायनरी ट्रीमध्ये. देर इज अ लिस्ट ऑफ इलेमेंट्स किंवा द फायनाईट सेट ऑफ इलेमेंट्स कॉल्ड नोड्स. बट ते नोड्स कसे असले पाहिजेत, इट मे बी एम्प्टी. एम्प्टी म्हणजे खाली फक्त इट इज डिस्टिंग्विश इन एनी वन इलेमेंट, डिस्टिंग्विश इलेमेंट फर्स्ट, ओनली सिंगल इलेमेंट इज कॉल्ड रूट ऑफ इट. मग अशा आपल्या ट्रीचं रूट होता ए, मग फक्त हा एकच रूट असेल किंवा एकच नोड असेल आणि खाली ट्री काहीच नाही, एम्प्टी आहे, त्याला म्हणायचं ती आहे. हे सुद्धा बायनरी ट्री झालं. आणि त्यातला दुसरा पॉईंट आहे इट इज पार्टिशनाइड इंटू 2 डिसजॉईंट सबसेट्स. 2 डिसजॉईंट सबसेट्समध्ये पार्टिशन केलेलं असतं 2 डिसजॉईंट सबसेट्समध्ये. ए जसं की बी सी, अशा 2 लेफ्ट राईट अशा 2 डिसजॉईंट सबसेटमध्ये त्याचं पार्टिशन केलेलं आहे, अशाला म्हणायचं बायनरी ट्री. मग जो 2 सबसेट आहेत त्यातला लेफ्ट सबसेट आहे त्याला म्हटलं जातं लेफ्ट सबट्री, आणि जो राईटला सबसेट आहे त्याला म्हटलं जातं राईट सबट्री. असे बायनरी ट्रीचे डेफिनेशन आहे. तर बायनरी ट्रीचे डेफिनेशन काय आहे, बायनरी ट्री इज ए फायनाईट सेट ऑफ इलेमेंट्स कॉल्ड नोड्स इन सच दॅट इज. ते नोड्स कसे असले पाहिजेत, इट मे बी एम्प्टी. एम्प्टी म्हणजे खाली काहीच स्ट्रक्चर नसलं असलं पाहिजे. अ सिंगल डिस्टिंग्विश इलेमेंट जसं की रूट इज कॉल्ड द रूट. आणि इट इज सेकंड पॉईंट आहे इट इज पार्टिशनाइड इंटू 2 डिसजॉईंट सबसेट्स. 2 डिसजॉईंट सबसेट्समध्ये त्याचं विभाजन झालं पाहिजे, अशाला म्हणायचं बायनरी ट्री. बाय म्हणजे 2 डिसजॉईंट सबसेट्समध्ये बायनरी ट्री. मग जो लेफ्टचा सबसेट आहे त्याला म्हटलं जातं लेफ्ट सबट्री आणि राईटचा आहे त्याला राईट सबट्री असं म्हटलं जातं. ठीक आहे, ही झाली बायनरी ट्रीची डेफिनेशन. आता बायनरी ट्रीचं म्हणजे ट्रीचं एक एक्झाम्पल बघूया आपण. मी एक स्ट्रक्चर काढते बायनरी ट्रीचं. ए 2 डिसजॉईंट सबसेट्समध्ये ए बी आणि सी अशा 2 डिसजॉईंट सबसेटमध्ये काढते. फक्त ए आणि त्याला बी एकच जॉईन आहे त्याला म्हणायचं नाही बायनरी ट्री. 2 विभागात 2 डिसजॉईंट सबसेटमध्ये त्याचं विभाजन झालं पाहिजे. डी परत ह्याचा राईट सबट्री ई, इथं परत लेफ्टला एफ, राईटला जी आणि खाली फक्त एच असं. ठीक आहे, आणि ह्याचं 2 ह्याच्यामध्ये मी पार्टिशन करते, मध्ये एक रेष. तर आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज बायनरी ट्री हे विचारलं, डेफिनेशन विचारले. क्वेश्चन मार्क विथ ए सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन द टर्मिनॉलॉजी डिस्क्रायबिंग family relationship
बिटवीन द एलिमेंट्स ऑफ ए बायनरी ट्री. असा क्वेश्चन विचारलाय. व्हॉट इज बायनरी ट्री? जी बायनरी ट्रीची डेफिनेशन मी पहिल्यांदा सांगितली की बायनरी ट्री इज ए फायनाईट सेट ऑफ एलिमेंट्स कॉल्ड नोड्स. पण ते नोड्स कसे असले पाहिजेत? इट मे बी एम्प्टी, म्हणजे खाली काहीच नसलं पाहिजे, एकच असला पाहिजे रूट, आणि दुसरं 2 डिसजॉईंट सबसेट्समध्ये पार्टिशनाइट झालं पाहिजे त्याचं. असं इट इज पार्टिशनाइट इंटू 2 डिसजॉईंट सबसेट्स, त्याला म्हणायचं बायनरी ट्री. ही जी काय बायनरी ट्रीची डेफिनेशन आहे ती लिहायची. आता आपल्याला काय नेक्स्ट क्वेश्चन आहे ती बेसिक टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन करायला सांगितले आणि एक एक्झाम्पल आणि फॅमिली रिलेशनशिप सांगायला सांगितलं आहे आणि एक एक्झाम्पल द्यायला सांगितलं आहे. तर बेसिक टर्मिनॉलॉजी म्हणून मी एक एक्झाम्पल काढलं ट्रीचं, जसं की पहिल्या लेक्चरमध्ये तसंच मी एक ट्रीची डायग्रॅम काढली. प्रत्येकाला लेफ्ट राईट नोड्स असतात. ठीक आहे. मग फक्त मी तिथं हे गेले, हा आहे आपला रूट किंवा रूट नोड आणि बाकीचे सगळे आपले नोड्स झाले. आता ह्या बेसिक टर्मिनॉलॉजीमध्ये काय सांगायचं आहे तर लेफ्ट जो ट्री आहे आपली त्यातली लेफ्ट सब ट्री कोणती, राईट सब ट्री कोणती, लेफ्ट सक्सेसर, राईट सक्सेसर आणि लीफ नोड एवढे किंवा टर्मिनल नोड असे 5च पॉईंट सांगायचे आहेत. लेफ्ट सब ट्री, राईट सब ट्री, लेफ्ट सब ट्री, राईट सब ट्री, लेफ्ट सक्सेसर, लेफ्ट सक्सेसर, तसंच राईट सक्सेसर आणि 5वा आहे टर्मिनल नोड किंवा टर्मिनल नोड असं म्हटलं तरी चालतंय. मग कोणती पण तुम्ही ट्रीची डायग्रॅम काढू शकता, कोणतं पण एक्झाम्पल घेऊ शकता. मी फॉर एक्झाम्पल हे घेतलं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप डिस्क्राईब करायचं आहे, टर्मिनॉलॉजी किंवा फॅमिली रिलेशनशिप दाखवायचे बिटवीन एलिमेंट्स ऑफ ए बायनरी ट्री. हे जे एलिमेंट्स आहेत त्याचं. मग 8 नोड्स आहेत ह्या ट्रीमध्ये A to H 1 2 3 4 5 6 7 आणि 8 A to H 8 नोड्स आहेत. आता त्यामध्ये काय काय सांगायचं आहे. फर्स्ट पॉईंट आहे लेफ्ट सब ट्री. तर हे जी ट्री डायग्राम आहे त्याची लेफ्ट सब ट्री कोणती आणि राईट सब ट्री कोणती. तर मी इथे एक मध्ये रेष काढलेली आहे, त्याचं 2 भागात डिवायडेशन. तर इकडच्या साईडची आहे आपली लेफ्ट सब ट्री आणि ह्या साईडची आहे आपली राईट सब ट्री. ठीक आहे. लेफ्ट सब ट्री इकडची आणि इकडची राईट सब ट्री. तर लेफ्ट सब ट्री कोणती आहे तर लेफ्ट सब ट्री ऑफ अ रूट ए, ह्या रूट पासूनची लेफ्ट सब ट्री ऑफ ए रूट ए कन्सिस्ट ऑफ बी, डी आणि ई. ही आपली लेफ्ट सब ट्री आहे. द लेफ्ट सब ट्री कन्सिस्ट बी, डी, ई नोड्स. हे नोड्स आपले लेफ्ट सब ट्रीमध्ये येणार. द रूट ए. मग लेफ्ट सब ट्री ऑफ ए रूट ए कन्सिस्ट ऑफ बी, डी, ई नोड्स अँड बी, डी, ई नोड्स. ठीक आहे. राईट सब ट्री कोणती आहे? ह्या साईडची राईट सब ट्री आहे. तर राईट सब ट्री ऑफ कोणकोणते येणार मग त्यामध्ये सी, एफ, जी आणि एच नोड्स. हे आपले राईट सब ट्री. ही आपली ह्या ट्रीची राईट सब ट्री झाली. रूट ए पासूनची बी, डी, ई लेफ्ट सब ट्री, सी, एफ, जी, एच राईट सब ट्री. लेफ्ट सक्सेसर कोणता तर रूट ए पासून रूट एचा लेफ्ट सक्सेसर बी आहे आणि रूट एचा राईट सक्सेसर सी आहे. रूट तर कसं लिहायचं? B is the left successor of root A and C is the right successor of a root A. आणि लास्ट आहे टर्मिनल नोड, ज्याला आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो लीफ नोड किंवा टर्मिनल नोड. कशा नोडला म्हणतो? ज्या नोडला खाली चाइल्ड नोड नाही किंवा इथं ज्या नोडला नोड डज नॉट हॅव एनी सक्सेसर, कोणताच खाली सक्सेसर नाही, अशा नोडला म्हणायचं टर्मिनल नोड. द नोड विथ नो सक्सेसर इज कॉल्ड एज अ टर्मिनल नोड. कोणकोणते आहेत तर डी, ह्याला खाली चाइल्ड नोड किंवा सक्सेसर नाही आहे, ई, एफ आणि एच हे आपले टर्मिनल नोड झाले. ठीक आहे. हे 5 पॉईंट ह्याच्यामध्ये आले पाहिजेत. लेफ्ट सब ट्री बी, डी, ई, राईट सब ट्री
इकडची साईडची CFGH, लेफ्ट सक्सेसर CB इज द लेफ्ट सक्सेसर ऑफ रूट A and C इज द राईट सक्सेसर ऑफ A रूट A. आणि टर्मिनल नोड म्हणजे ज्या नोडला खाली कोणताच नोड नाहीये किंवा ज्या नोडला खाली सक्सेसर नाही किंवा चाइल्ड नोड नाही अशा नोडला टर्मिनल नोड किंवा लिफ नोड म्हणायचं, जसं की D, E, F आणि H. ठीक आहे, हे एक्झाम्पल झालं. हे झालं बायनरी ट्री. नेक्स्ट आहे त्यामधलाच बायनरी ट्री मध्येच क्वेश्चन. नेक्स्ट आहे व्हॉट इज बायनरी ट्री. परत नेक्स्ट क्वेश्चन, बायनरी ट्रीवर 3 क्वेश्चन आहेत, त्यातलाच नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज बायनरी ट्री. मग डेफिनेशन ज्या अगोदर सांगितली तीच. विथ ए सुटेबल एक्झाम्पल शो द रिलेशनशिप बिटवीन टोटल नंबर ऑफ नोड्स अँड डेप्थ ऑफ ए ट्री. मग बायनरी ट्रीची डेफिनेशन द्यायची. डेफिनेशन आली की कोणतं पण एक एक्झाम्पल काढायचंच बायनरी ट्रीचं. मग मी बायनरी ट्रीचं इथं एक फक्त H काढला इथला आणि हे एक एक्झाम्पल बायनरी ट्रीचं मी काढलेलं आहे. ठीक आहे, कोणतं पण एक एक्झाम्पल तुम्ही ट्रीचं, बायनरी ट्रीचं किंवा काढायचं, ट्रीचे स्ट्रक्चर काढायचं, डायग्राम काढायची, बायनरी ट्रीची डेफिनेशन विचारली तरी पण. मग आता काय क्वेश्चन विचारलाय, तर रिलेशनशिप बिटवीन टोटल नंबर ऑफ नोड्स. नोड्स टोटल किती आहेत आता आपले 1 2 3 4 5 6 आणि 7 नोड्स आहेत. ह्या 7 नोड्सचं आणि डेप्थ म्हणजे हाईट ऑफ दी ट्री त्याचं काय रिलेशन आहे हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता ते कसं रिलेशन काढायचं त्याचं, तर डेप्थ किंवा हाईट ऑफ दी ट्री म्हणजे काय की मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की मॅक्झिमम लेवल ऑफ एनी नोड इन ए ट्री इज कॉल्ड ॲज ए डेप्थ ऑर हाईट ऑफ ए ट्री. कोणत्या पण ट्रीची मॅक्झिमम लेवल, कोणत्या पण नोडची मॅक्झिमम लेवल त्याला म्हटलं जातं डेप्थ किंवा हाईट ऑफ ए ट्री. मग डेप्थ किंवा हाईट कशी काढतो आपण, लेवल ही 0 रूटपासून, नंतर ही 2 आणि जी खालची आहे 3 लेवल 3 0 1 आणि 2 असे लेवल काढतो. आणि जर खाली असेल तर लेवल 3 आले असते. ठीक आहे, मग डेप्थ किंवा हाईट कशी काढतो, 1 प्लस लार्जेस्ट लेवल नंबर. मग 1 प्लस ह्यामधला लार्जेस्ट लेवल नंबर ह्या ट्रीचा कोणता आहे, 2 आहे. म्हणजे किती आली त्याची डेप्थ 3 आली. ठीक आहे, मग टोटल डेप्थ किंवा हाईट ट्रीची किती आली, 3 आली ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे. ठीक आहे, मग आता आपल्याला ते रिलेशनशिप दाखवायचं आहे ट्रीचं आणि टोटल नोड. म्हणजे ट्रीची डेप्थ आणि हाईट त्याच्यावरून हे टोटल नोड आले पाहिजे. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे 2n-1 हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी यूज तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये पण विचारतील 2n-1. मग यांची व्हॅल्यू कोणती टाकायची, जर ती डेप्थ किंवा जी हाईट आली ती आपली यांची व्हॅल्यू म्हणजे 2^3-1. मग तुम्हाला विचारतील द मॅक्झिमम लेवल किंवा द डेप्थ ऑफ ही ट्री इज 3, देन टोटल नंबर ऑफ नोड किती, तर n2n-1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 2n ची व्हॅल्यू म्हणजे डेप्थ किंवा हाईटची ती टाकायची 3 - 1. मग 2^3 किती येतं आपलं 8 - 1 किती आलं, आन्सर 7 आलं. ठीक आहे, मग आपले टोटल नंबर ऑफ नोड्स किती झाले 7. 1 2 3 4 5 6 7 हे 7 आपले टोटल नंबर ऑफ नोड्स झाले. ठीक आहे, हे झालं आपलं रिलेशनशिप नोड्स आणि मॅक्झिमम लेवल ऑफ ए ट्री मधलं. आता टाइप्स ऑफ अ बायनरी ट्री. टाइप्स बायनरी ट्रीचे टाइप्स A B D G. आता बायनरी ट्रीचे 2 टाइप्स पडतात, कंप्लीट बायनरी ट्री आणि एक्सटेंडेड बायनरी ट्री. फर्स्ट आहे कंप्लीट बायनरी ट्री. कंप्लीट बायनरी ट्री कशाला म्हणायचं कंप्लीट बायनरी ट्री, डेफिनेशन सांगते. इफ ऑल लीफ नोड्स
लीफ नोड म्हणजे ज्या नोडना खाली टर्मी हे नाही आहे, चाइल्ड नोड्स नाही आहेत, त्यांना आपण लीफ नोड म्हणतो. मग इफ ऑल लीफ नोड्स ऑफ ए बायनरी ट्री ॲट द सेम लेवल अँड एव्हरी नॉन लीफ नोड ॲज नॉन एम्प्टी लेफ्ट अँड राईट सब ट्रीज, देन द ट्री इज कॉल्ड ॲज ए कम्प्लीट बायनरी ट्री. ही लेफ्ट सब ट्री आणि ही राईट सब ट्री. आता कंप्लीट बायनरी ट्री म्हणजे काय? जे आपले लीफ नोड आहेत, म्हणजे जसं की डी, ह्याला खाली कोणताच नोड नाही आहे हां, किंवा चाइल्ड नोड नाही आहे, त्याला म्हणतो आपण लीफ नोड. जसं की डी, ई, एफ आणि जी हे आपले लीफ नोड आहेत. मग इफ ऑल लीफ नोड्स आर ॲट द सेम लेवल, हे सगळे सेम लेवलला असले पाहिजे. जसं की आत्ता आहेत सगळे सेम लेवलला. जसं की मी समजा जीला अजून एक नोड कनेक्ट केला आय नोड, तर हे सगळे सेम लेवलला झाले का? नाही, कारण की इथं काय आलं, हे एक हा नोड खाली गेला, म्हणजे जीला अजून एक नोड आय आपण अटॅच केला, तर हे सगळे सेम लेवलला झाले का? नाही. मग सगळे इफ ऑल लीफ नोड ॲट द सेम लेवल, सगळे सेम लेवलला असले पाहिजेत. अँड एव्हरी नॉन लीफ नोड, नॉन लीफ म्हणजे लीफ नसलेला नोड, इट हॅज लेफ्ट सब ट्री अँड राईट सब ट्री. दोन्हीला पण लेफ्ट आणि राईट सब ट्री म्हणजे लेफ्ट नोड राईट नोड पाहिजेच. त्याला म्हटलं जातं कम्प्लीट बायनरी ट्री. जसं की इथं आता इथं समजा हे एका लेवलला असतील, पण बीला समजा मी राईट नोड दिलाच नाही, तर ह्याला कम्प्लीट बायनरी ट्री म्हणायचं नाही. कशी डेफिनेशन आहे? इफ ऑल लीफ नोड, सगळे नोड जे खालचे लीफ नोड ज्याला खाली चाइल्ड नोड नाहीत, ते सगळे सेम लेवलला तर असलेच पाहिजेत. पण जे नॉन लीफ नोड म्हणजे जे लीफ नोड नाहीत, ज्याला हा एक नोड कनेक्ट आहे, त्याला लेफ्ट आणि राईट असे दोन्ही पण नोड असले पाहिजेत. लेफ्ट सब ट्री, राईट सब ट्री त्याला असली पाहिजे. म्हणजे इथं हे आपली कम्प्लीट बायनरी ट्री नाही, हे तर अजून एक पाहिजे, तर त्याला म्हणायचं कम्प्लीट बायनरी ट्री. ठीक आहे, ही डेफिनेशन झाली कम्प्लीट बायनरी ट्रीची. आणि दुसरं आहे एक्सटेंडेड बायनरी ट्री. दुसरा टाईप एक्सटेंडेड, दुसरा टाईप आहे एक्सटेंडेड बायनरी ट्री. आता एक्सटेंडेड बायनरी ट्री म्हणजे काय? मी एक स्ट्रक्चर काढते पहिल्यांदा. बी सी डी ई एफ जी एफ जी एच एच आणि आय जी. ठीक आहे, इथं मी एक स्ट्रक्चर काढलेलं आहे एक्सटेंडेड बायनरी ट्री. म्हणजे काय? द एक्सटेंडेड बायनरी ट्री इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए टू ट्री. द एक्सटेंडेड बायनरी ट्री जी एच के एल एम. द एक्सटेंडेड बायनरी ट्री म्हणजे इट ऑल्सो कॉल्ड ॲज ए टू ट्री. इफ अँड एक्सटेंडेड बायनरी ट्री इज ऑल्सो कॉल्ड ॲज टू ट्री. आता एक्सटेंडेड बायनरी ट्री म्हणजे काय? तर इफ अँड एक्सटेंडेड बायनरी ट्री इच नोड, प्रत्येक नोड, इच नोड हॅज आयदर 0 और 2 चाइल्ड नोड. म्हणजे एक्सटेंडेड बायनरी ट्रीमध्ये प्रत्येक नोडला एकतर 0 तरी चाइल्ड नोड पाहिजे, म्हणजे 0 म्हणजे काहीच नाही नोड, त्याला खाली चाइल्ड नोड पाहिजे, नाहीतर 2 चाइल्ड नोड तरी पाहिजे.
अशाला म्हणायचं एक्सटेंडेड बायनरी ट्री. इच नोड हॅज आयदर 0 म्हणजे जसं की हा नोड आहे त्याला काहीच नाही म्हणजे हा 0, काहीच नोड नाही म्हणजे हा 0 चाइल्ड नोड झाला. आणि नेक्स्ट 2 चाइल्ड नोड, प्रत्येकाला मी दिलेली आहे तिथं 2 चाइल्ड नोड. प्रत्येक नोडला 2 चाइल्ड नोड आहेत, एक चाइल्ड नोड नाहीये. जसं की समजा मी इथं एक काढलं तर ह्या एफ नोडला 2 चाइल्ड नोड आहेत का? नाही, एकच चाइल्ड नोड झाला. मग ही तुमची एक्सटेंडेड बायनरी ट्री नाही. प्रत्येक नोडला आयदर 0 तरी असलं पाहिजे म्हणजे खाली त्या नोडला काहीच असता कामा नये, एक पण नाही. आणि नाहीतर 2 असले पाहिजेत. असले तर किती असले पाहिजेत? 2 नोड असले पाहिजेत. त्याला म्हणायचं एक्सटेंडेड बायनरी ट्री. कोणत्या पण नोडला एकच चाइल्ड नोड असता कामा नये. मग आयदर 0 किंवा 2 चाइल्ड नोड, त्याला म्हणायचं एक्सटेंडेड बायनरी ट्री. मग आता 0 जर असेल, जसं की मी गोलने दाखवले इंटरनल नोड आणि चौकोनला एक्सटर्नल नोड. एक्सटर्नल नोड. मग इफ in these nodes with 2 children is called as a internal node, and the nodes which are 0 children is called as a external node. मी इथं काही गोल आणि नोड्स दाखवलेले आहेत आणि काहींना चौकोन केलेला आहे. ठीक आहे, जे गोल आहेत त्यांना म्हणायचं इंटरनल नोड आणि जे चौकोनमध्ये दाखवलेले आहेत त्यांना म्हणायचं एक्सटर्नल नोड. मग इंटरनल नोड आणि एक्सटर्नल नोड म्हणजे काय? तर ज्या नोडना 2 चिल्ड्रन नोड आहे, म्हणजे जसं की इथं ह्या एला 2 चिल्ड्रन नोड आहेत बी आणि सी, म्हणजे हा तुमचा काय झाला? इंटरनल नोड झाला. परत बीला 2 चिल्ड्रन नोड आहेत डी आणि ई, म्हणजे हा काय झाला? तुमचा इंटरनल नोड झाला. पण इथं ईला 0 चिल्ड्रन आहे म्हणजे खाली काहीच नाही, त्याला म्हणायचं एक्सटर्नल नोड. परत इथं डीला 2 चिल्ड्रन नोड आहेत एच आणि आय, 2 चिल्ड्रन नोड, त्याला म्हणायचं इंटरनल नोड. आणि एच आणि आयला काहीच नाहीये, खाली 0 चिल्ड्रन नोड आहेत, त्याला म्हणायचं एक्सटर्नल नोड. म्हणून एच आणि आय मी चौकोनामध्ये दाखवले, त्यांना म्हणायचं एक्सटर्नल नोड. इथं पण सेम तसंच, सीला 2 आहेत म्हणून त्याला इंटरनल नोड, एफला पण 2 आहेत म्हणून हा पण इंटरनल नोड झाला. आणि जी आणि केला काहीच खाली नाही आहेत चाइल्ड नोड म्हणून हा झाला तुमचा एक्सटर्नल नोड. आणि जी ला पण 2 आहेत म्हणून त्याला म्हणायचं इंटरनल नोड. इंटरनल नोड. आणि एल आणि एम ला खाली काहीच नाही म्हणून त्याला म्हणायचं एक्सटर्नल नोड. ठीक आहे, एक्सटेंडेड बायनरी ट्री म्हणजे आयदर 0 किंवा 2 चिल्ड्रन नोड असले पाहिजेत, एक चालणार नाही, त्याला म्हणायचं एक्सटेंडेड बायनरी ट्री. आणि 2 टाईप त्याच्यामध्ये इंटरनल एक्सटर्नल नोड, जिथं 2 असतील त्यांना म्हणायचं इंटरनल नोड आणि काहीच 0 असतील त्यांना म्हणायचं एक्सटर्नल नोड. हे झाले आपले बायनरी ट्रीचे 2 टाईप, एक कंप्लीट बायनरी ट्री आणि एक्सटेंडेड बायनरी ट्री. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री इज अ मेमरी. थँक्यू.